लोही येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सध्या मुंबई मंत्रालय येथे वास्तव्यास असलेले स्वीय सहाय्यक श्री राजूजी काळे यांच्या घरी गेल्या 19 वर्षापासून महालक्ष्मी विराजमान आहे। त्यांची आई अंजनाबाई काळे यांनी घरी महालक्ष्मी बसवण्याची परंपरा सुरू केली आणि आज ही परंपरा राजू काळे यांच्या पत्नी सौ वंदना यांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे। मुंबई व इतर अमरावती सारख्या मोठ्या शहरात राहून सुद्धा त्यांना गावाची जाण असून ते सदैव गावाच्या संपर्कात असतात आणि गावातील प्रत्येक लोकांच्या अडी अडचणीमध्ये हे दाम्पत्य धावून येतात। लोही रामनगर येथील वास्तव्यास असलेले काळे कुटुंबीय आपली परंपरा कायम ठेवून महालक्ष्मीचे मोठ्या थाटात आणि भव्य दिव्य आयोजन करतात। त्यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे अनेक भाविकांची महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होत असते। श्री राजू काळे हे धार्मिक प्रवृत्तीचे असून त्यांना लोही येथे नवसाचा मारुती पण स्थापना केलेला आहे। डिसेंबर महिन्यात तिथे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जातो। हजारोच्या संख्येने तिथे भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात। श्री राजूजी काळे हे नेहमी समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवितात। रामनगर गावाच्या विकासासाठी नेहमी ते सहकार्य करतात। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवानची रिपोर्ट, यवतमाळ। आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते, मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत। 3 ते 12 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले। आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे। दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।